तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। आज आपण फ्रंटची डिझाइन करणार आहोत। हे बघा, मी ह्याला कापड जास्त लागतं, मी 1 मीटर पेक्षा हे जास्त घेतलंय। शोल्डर मी 5 घेतलंय, ह्याची उंची 13 आहे, पण आपल्याला जी डिझाइन करायची आहे त्याच्यामध्ये 2 इंच वाढून घ्यायचे म्हणून 15 घेतली आहे, 2 इंच वाढून। गळा रुंदी मी 2.25 घेते आणि गळा 5.5 घेतलाय। 30 साइजचं ब्लाउज आहे, 8 घेतलंय आणि 1.5 इंच शिलाईला। आता आधी आपण हा बॉक्स करून घ्यायचा आहे। मला जास्त डीप नको आहे, तुम्हाला जर डीप जास्त हवा असेल तर इथून तुम्ही 2.5 इंच ही लाईन आहे ती 2.5 इंचाची घेऊ शकता। आणि गोल गळा देते आहे मी, गोल नाही तर असा व्ही शेप पण थोडासा। तुम्हाला जो गळा द्यायचा आहे तो तुम्ही देऊ शकता। कॅनव्हास लावायचा आहे, जी डिझाइन करायची आहे ना त्यासाठी मी आपण जे 2 इंच वाढवलं, 2 इंचाची पट्टी हवी आहे म्हणून मी इथे 3 इंच कटिंग करते। 3 इंचावर मार्किंग करून घ्यायची आणि हे कटिंग करून घ्यायचं। ही अस्तरची पट्टी आधी बाजूला ठेवून द्यायची। आधी मी हे प्रेस करून घेते। हे बघा, मी प्रेस करून घेतलंय। आपण हे कापड घेऊन त्याचा मध्य काढायचा आहे। तुम्हाला जर अंदाज येत नसेल ना तर असं कापड ठेवून पुढे 10-12 इंच जास्त घ्यायचं आहे, एवढं कापड लागणार याला। हे बघा, गळा असा पलटून घेऊन शिलाई मारून घ्यायची किंवा प्रेस केलं तरी चालेल। मध्यभाग करायचा याचा, आपण पाहिजे लाईटली सरळ लाईन मारून घेऊ। बरोबर घ्यायचे आधी व्यवस्थित असा। हे बघा, आता आपल्याला अस्तरचं कापड बघायचं आहे कुठपर्यंत येते। हे बघा, इथपर्यंत अस्तरचं कापड आहे आपलं। आपल्याला ह्या साईडला पण शिलाई
असं प्लेटी करून घ्यायचे। हे बघा, आपल्या या असं प्लेटी करून झाल्यात। आता आपण ह्या प्लेटींवरच शिलाई मारून घ्यायची आहे। आता आपल्याला हे फोल्ड करून अशी शिलाई मारायची आहे। तयार झाली आहे। हे तुम्ही घागऱ्यावर वगैरे पण ही डिझाईन ब्लाउजला करू शकता। जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका।